नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं अतिशय महत्वाचं एक अपडेट आलेलं आहे आणि निर्गमित करण्यात आलेला GR तुम्हाला 2022 आणि 25 मध्ये नेमका काय बदल झालाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप बघू काय म्हटलंय GR मध्ये बघा। तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्य पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचा हा GR आहे। आवश्यक ते सुधारणा करणार आहेत, आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या GR च्या माध्यमातून। आता त्यांनी संदर्भ संपूर्ण दिलेला आहे, तो संदर्भ सुद्धा सांगतो काय काय दिलेला आहे। तर पहा, शासन निर्णय हा 19/6 चा, शासन निर्णय हा 7/2/19 चा, त्यानंतर शासन निर्णय 10/22 चा, शासन निर्णय 10/13/10/23 चा। याला अनुसरून निर्गमित करण्यात आलेल्या गोष्टी काय आहेत, त्याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे ते बघू आपण। इथं दिलेला आहे संबंधित शासन निर्णय 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2, त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलाय बघा। विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेवर पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील आरतीनुसार पदासाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असं सांगितण्यात आलेलं आहे। एकदम सोप्या आशयामध्ये मी सांगतो, जर एखाद्या विद्यार्थ्याचं 6 ते 8 सिलेक्शन झाले, 6 ते 8 सिलेक्शन झाले आणि लगेच दुसरी जाहिरात आली बाबा, याच भरतीमधली दुसरी जाहिरात आली आणि त्याला 9वी 10वी घेता येतं, 9वी 10वी घेता येत होतं कधी 2022 मध्ये। आता 2025 मध्ये काय चेंज केलं हे बघा, इथे वाचून घ्या व्यवस्थित, तुम्हाला लक्षात येईल। तर 2025 मध्ये उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहील। उमेदवारास निवड प्रक्रियेतून पुन्हा जर सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय एखाद्या वर्गावर जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्या भरतीमध्ये तुम्हाला दुसरा वर्ग घेता येणार नाही किंवा वरला वर्ग घेता येणार नाही। आधीच्या 2022च्या आणि 2025च्या या भरतीतला हा महत्वपूर्ण निर्णय आहे मित्रांनो, लक्षात घ्या। याचं कारण असं आहे, एखादा विद्यार्थी जर समजा फॉर एक्झाम्पल हा विद्यार्थी 6 ते 8 आहे, पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये जसं 9 ते 10 येथे सिलेक्शन झालंय, अगोदर काय व्हायचं 6 ते 8 स्किप करून 9 ते 10 कंटिन्यू केलं जायचं, पण आता ते बंद केलं। एकदा निवड झाली की तुम्ही त्या परीक्षेपासून घेतलेला फायदा तिथे संपणार आहे। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे सुद्धा मेरिट वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही। म्हणजे ज्याला काही अर्ज करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, बारकाईने विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, सगळे विद्यार्थी छोटा असू द्या मोठा असू द्या वर्ग आपल्याला नोकरी लागली पाहिजे या कारणास्तव पटापट काय करतील, प्रेफरन्स देऊन घेतील। जाहिराती बघून प्रेफरन्स द्या मित्रांनो, तज्ञांचा सल्ला घेऊनच प्रेफरन्स द्या। पुढे अजून एक मुद्दा महत्वाचा आहे, पुढे सांगतो। पुढे काय म्हटलंय बघा, वयाबाबतचा मुद्दा आहे। त्यांनी काय म्हटलंय बघा, शासन निर्णय 7/2/2021 चा निर्णय आहे। इच्छुक व अर्हते प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यास दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणासह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील। उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील। उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागासाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील। आता इथे एक बंधन आणले मित्रांनो, लक्षात घ्या। हे जर विचारात घेतलं तर हे बंधन आणण्याचं कारण पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। काय म्हटलंय बघा, इच्छुक व अर्हते प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या
दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणासह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्य देऊ शकतील. उमेदवार त्यांच्या अर्हतेनुसार, बघा इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यात बंधन काय आलंय बघा, मुलाखतीसह व निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे विद्यार्थी मित्रांनो विदाउट इंटरव्ह्यू साठी आणि विथ इंटरव्ह्यू साठी 50 हे असे प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार आहेत. म्हणजे एकूण 100च प्राधान्यक्रम आपल्याला निवडता येणार आहेत आणि आपल्या प्रवर्गानुसार आपल्याला ते प्राधान्यक्रम जाहिरातीतले सर्व येणार आहेत. त्यातले आपल्याला 50 आपलं सिलेक्शन होणार आहे. हे अजून आवर्जून लक्षात ठेवावे. ठीक आहे, चला त्यानंतरचा मुद्दा काय आहे बघा, शेवटचं काय त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्याकडे जाऊ आपण. हा निर्णय आहे 2022चा शासन निर्णय 10/11/2022 परिच्छेद 3.1 शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेल्या उमेदवाराची वय विचारात घेण्यात येईल. 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता उद्योगिता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे कोविड-19 मुळे 2 वर्षासाठी शिथिलीकरण करण्यात येत आहे. म्हणजे याचा एक आशय सांगतो मित्रांनो, थोडक्यात आशय सांगतो. याचा आशय असा आहे, आता ओपनच्या विद्यार्थ्याला 38 पर्यंत आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 38 पर्यंत आणि कास्ट कोणतीही असू द्या, SC-BC EWS कोणतीही असू द्या, 43 वर्षापर्यंतचा अर्धा करता येतो. तुमचा जाहिरातीची शेवटची दिनांक एखाद्या विद्यार्थ्याचा, ऐकून घ्या व्यवस्थित, एखाद्या विद्यार्थ्याच्या जाहिरातीचा शेवटच्या दिनांकापर्यंत जर वय डेट बार झालं नसेल तर त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. चला त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा काय आहे बघू आपण. तर याच्यामध्ये खूप सुंदर दिलेला आहे, सेमी इंग्लिश साठी दिलेला आहे. अगोदरचं काय नियम होता, आत्ताचं काय आहे बघू. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 512 हे सगळं तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकापैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो DTED धारक असणे आवश्यक राहील. आता याच्यामध्ये काय चेंजेस केले बघा, याच्यामध्ये एक जबरदस्त चेंज केलेला आहे, तो तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण, लक्षात घ्या, सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. शिक्षकाची काय असेल, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. पुढे विश्लेषित केलेलं आहे, इयत्ता 1ली व 5वी, इयत्ता 6वी 8वी, इयत्ता 9वी 10वी या गटासाठी त्या माध्यमाच्या शाळा करता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह व्यावसायिक अर्हता तुम्हाला कळाला असेल, माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळांसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर समजा इंग्रजीचा टीचर व्हायचंय, इंग्रजी माध्यमाचा किंवा सेमी इंग्रजीचा,
तर त्याच्यामध्ये तुमची व्यावसायिक अर्हता सुद्धा इंग्रजी माध्यमामध्ये झाली पाहिजे, किंवा मराठी उर्दू काय असेल ते. ओके, त्यामुळे इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. बघा या ठिकाणी सुद्धा 1 ते 5चा विद्यार्थी असेल तर व्यावसायिक अर्हता कशी असली पाहिजे, इंग्रजी माध्यमातून असली पाहिजे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा, बघा लक्षात घ्या, 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. जर समजा एखाद्याची व्यावसायिक अर्हता जर D.Ed B.Ed इंग्रजी मधून झालं नाही आणि त्या जर जागा रिक्त राहत असतील तर तुमचं 12वी सायन्स होणं गरजेचं आहे. BA MA BSc हे सायन्स म्हणजे सॉरी BA MA 12वी इंग्रजी माध्यमातून असल्या कारणाने परत एकदा रिपीट करतो, इंग्रजी माध्यमातून असणार कारणाने त्यांनी शेवटचा मुद्दा काय म्हटलाय केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. आणि हा नियम कुणासाठी लागू आहे तर इथे पाहू शकता, उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भात स्वीकारण्यात येणारे सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानुसार होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील. अशा पद्धतीने हा नवीन नियम 2025च्या TAIT एक्झाम साठी लागू करण्यात आलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, एकदम बारकाईने जाहिराती बघायची हे माइंड मध्ये ठेवा. आता जाहिराती जेव्हा यायला चालू होतील, जवळपास मार्च महिन्यामध्ये येतील असा अंदाज आहे. जाहिराती आल्यानंतर आता जाहिराती यायला सुरू होतात. पवित्र पोर्टलच्या जाहिराती जसं जसं जे की बिंदू नामावलीनुसार नोंदणी होते तसं तसं जाहिराती यायला चालू होतात. आपला प्रवर्ग, आपलं शिक्षण, आपली व्यावसायिक अर्हता, आपले DIT मार्क, आपले एज सगळं विचारात घेऊन आपल्याला किती प्राधान्यक्रम द्यायचे, 50, मुलाखतीवाले 50, विदाऊट मुलाखतीवाले 50. या 100च प्राधान्यक्रमापैकी एक प्राधान्यक्रम आपल्या मार्कानुसार आपल्याला येणार आहे. जर समजा निवड झाली नाही आपली तर दुसऱ्या राऊंडला सुद्धा संधी असणार, याच्यात कुठलंच गैर नाही. दुसरा टप्पा असेल त्यावेळेस सुद्धा संधी असणार. जर समजा याच्यापैकी एकामध्ये निवड झाली, फॉर एक्झाम्पल विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू, याच्यामध्ये कुठेही निवड झाली तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला संधी मिळणार नाही. तर तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नवीनच देऊन तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तो वर्ग मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजून एक ऍडव्हान्स सांगतो, 2023च्या GR नुसार लक्षात घ्या, तुम्हाला ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फक्त आणि फक्त 5 वेळेसच देता येते. किती वेळेस? 5 वेळेस. कुणाचं 3 वेळेस झाला असेल, कुणाचं 2 वेळेस झाला असेल तर किती वेळेस देता येते? 5 वेळेसच देता येते. म्हणजे 2017, 2000 त्यानंतर 22, 2025 असे 3 वेळेस देणाऱ्यांना सांगतोय आणि 2 वेळेस 22 आणि 25 याच्यामध्ये देणाऱ्यांना सांगतोय. हा जो काही नवीन बदल आहे, महाराष्ट्र राज्यातील शिक्षक अभियोग्यतेच्या माध्यमातून एकही जागा रिक्त न राहावी व पारदर्शक भरती व्हावी या कारणास्तव हा बदल दिसून येतोय. विद्यार्थी मित्रांनो, जाणीवपूर्वक व्यवस्थितरित्या प्रेफरन्स द्या. ज्यांना नोकरी हवी आहे, महिलांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी करायची इच्छा असेल तरच जिल्हा निवडा, नसेल जिल्हा निवडा. दुसऱ्याचंही नुकसान करू नका आणि शाळेतलं रिक्त पद रिक्तच राहू देऊ नका. तुम्हाला त्या जिल्ह्यात जाऊन नोकरी करायचंय हे ठामपणे असेल तरच प्रिफरन्स निवडून सोडायचा. नसता आपल्यातले किडे खूप आहेत, लक्षात आलं असेल की उघड सोडून द्यायचं, पोस्ट मिळवायची, घरीच बसायचं. असं कृपया करू नका. आपण उज्ज्वल भविष्याचे एक महत्वाचे केंद्रबिंदू आहोत. लक्षात घ्या, उज्ज्वल भविष्याचे महत्वाचे एक केंद्रबिंदू आहोत. या कारणास्तव आपल्या घराच्या जवळ राहायचंय का, आपल्याला आपल्या जिल्ह्यात राहायचंय का, आपल्या तालुक्यात राहायचंय का, याचा जाणीवपूर्वक विचार करावा. आता शब्द माझे जरा कटू असतात, कुणाला लागले असेल तर क्षमस्व, पण विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचं एकही पद रिक्त न राहावं या कारणास्तव ही कळकळीची विनंती आहे. तुम्हाला ज्या जिल्ह्यात जायचंय
त्याच जिल्ह्यातले प्रिफरन्स निवडायचे, कारण प्रिफरन्स वर सुद्धा बंधन आणण्यात आलेली आहेत. 50ला तुमचं लॉक होऊन जाईल डायरेक्ट, 50च्या पुढे जाणारच नाही. या कारणास्तव तुम्हाला या गोष्टी आवर्जून करणं गरजेचं आहे. जाहिरातीचं वाचन करणं आवश्यक आहे. ठीक आहे. हा जे तुम्हाला समजला असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.